गेल्या वर्षी ह्या दिवसात माझं अर्ध्या एकरात मी 7 लाख रुपये टमाट्याचं उत्पन्न घेतलं. तुम्हाला शिकायला कमीत कमी 1 वर्ष 2 वर्ष. तुम्हाला मार्केटचा अपडेट आणि तारखा राहणं सोलाय मात्र तुम्हाला 47-48 वापरावं लागते तुम्हाला काळ्या रानात. ती औषधं अशी ती जमिनीवर काम करते. एवढा यांचा अभ्यास झाला ही फक्त आपल्याला पुस्तकी ज्ञान गरज नाही तर त्याचा अनुभव आपल्याला घ्यायला लागतोय ना कुठं ना कुठं. तुम्ही मुलाखतीमध्ये बघा, तुम्हाला पूर्ण डिटेल तुम्हाला मिळून जातील. कारण दुकानदार तर स्वतः शेतामध्ये नाही येऊ शकत. आला शेतकरी फोटो त्यांना दाखवणार. ह्याच्यामध्ये शेतकरी मला वाटतं नुकसान मध्ये जास्त जातोय. 42-47 तुमच्या काळ्या रानात कामच करत. नमस्कार मित्रांनो, मी आज आलोय आदनारी या ठिकाणी. प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी मारुती भोसले यांच्याकडे आलोय. मारुती भाऊ, जर तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या. नमस्कार, माझं नाव मारुती तुकाराम भोसले. मी गेल्या 5 वर्षापासून 12 महिने खरबूज लावतो. माझा पहिला प्रश्न तुम्हाला, आता ह्या खरबूज क्षेत्रामध्ये किंवा तुम्ही टमाटामध्ये पण असता, कलिंगडीमध्ये पण असता, तर ह्या पूर्ण शेतीकडे कसं वळला तुम्ही? शेतीकडे लॉकडाऊन मध्ये माझं दुकान होतं कपडे शिवाय टेलरिंगचं. लॉकडाऊन मध्ये बंद झालं. बंद झालं पहिल्यापासून थोडा नाद होताच, पण दुकान बंद झाल्यानंतर जास्त ह्याच्याकडे लक्ष गेलं आणि त्यामुळे परत जास्त हेतच राहिलं. परत मी दुकानच बंद केलं, टेलर काम करायचं. तुमचं शिक्षण किती झाले? माझं 12वी शिक्षण. 12वी झाले शिक्षण. आता शेतीमध्ये आणि शिक्षणामध्ये जास्त काय म्हणजे त्याचा संबंध येत नाही, पण शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. तर तुम्ही आता बोलला की 12 महिने मी खरबूज पिकात उत्पन्न घेतो, तर त्याचं रुटीन आणि हे सांगा आम्हाला, कुठल्या महिन्यामध्ये करता, किती खर्च येतं काय? खर्चापेक्षा तुम्ही उत्पन्नापेक्षा तुमची विकण्याची कला जर तुमच्याकडे असेल, तुम्ही काय पण करा, तुम्ही सक्सेस. तुमच्याकडे विकण्याची कला नसेल तर तुम्ही सीझन असू द्या, तुमचं काय पण असू द्या, समजा लॉस मध्ये जाय. ज्याला विकाय जमलंय तो कधीही करू द्या, तो सक्सेस. आता तुम्ही कुठल्या महिन्यामध्ये सुरुवात करता? म्हणजे जसं आपलं जानेवारी असेल. मी महिनाच नाही, ह्या वर्षी माझं 12 महिने खरबूज चालू. तुम्हाला मी महिनाच सांगू शकतो. म्हणजे कुठल्या फिक्स मध्ये असं नाही, काय फिक्स नाही. आपलं रान ह्याच्यावर हिशोबावर विश्रांती रानाला मिळाली, पीक येते अशी खात्री वाटली, केलं म्हणून समजायचं. मग आता जर आपण सीझन बदलला, म्हणजे आता ह्याच्यामध्ये जास्त लोक खरबूज नाहीत करत, तर खर्च ह्याच्यामध्ये येतो का सीझन मध्ये जास्त खर्च येतो? आता सध्याच खर्च जास्त येतो. सीझन मध्ये खर्च थोडा कमी होते. एक 3 महिने सोडलं तुमचं मार्च, एप्रिल, मे, जून, तर लोकल खरबूज चालू असते. या 3 महिन्यात फक्त तुमचं खरबूज आलं नाही फक्त तुमचं विकायला. एनी टाइम कधी पण येऊ द्या, रेट चांगलाच असतो. आता अनेक नवीन शेतकरी आहेत, त्यांना माहित नाही की खरबूज एकरी खर्च किती येतो सुरुवातीला? एकरी खर्च मिनिमम सुरुवात असल्यामुळे एक आमच्यापेक्षा 20 ते 30 हजार जास्त जाते. 1 लाख 1.25 लाखापर्यंत जाते. आता आमचा अनुभव समजा असल्यामुळे आम्हाला एकरी 80 ते 90 हजार रुपये खर्च येते. त्याचं प्रॉफिट का फिक्स नसेल, मार्केटवर सगळं असेल? प्रॉफिट फिक्स नाही मार्केटवर. तुमचं या पर्सनल रिलेशन कसं आहे, तुम्हाला विकाय कसं आहे, समजात महत्वाचा तोच पार्ट आहे. तुम्ही पिकवताय, समजा ती कटिंग कधी करायला पाहिजे, बाबा ह्या दिवसा असा माल चालतंय का, त्यामुळे तुमचं विकण्यावर लय असते. तुमचं फळ आलेलं तेच बाहेर आलं पाहिजे कटिंगला, मग त्याच्यावर लय डिपेंड असते ते. मग तो काय शेतकरी काय करते, तर अजून आलं नाही म्हणून जास्त पिकते आणि त्यात त्यांना म्हणावं असं अवरेज मिळत नाही, माल खराब झाला म्हणून व्यापारी परत बाहेर काढतो. त्यामुळे विकायची कला तुम्हाला जमली, तुम्हाला लॉस येतच नाही. नवीन शेतकऱ्यांना काय सल्ला देताल बाबा? पहिल्यांदा मल्चिंग असेल किंवा आणखी जे नवीन शेतकऱ्याला मी एकच सल्ला देऊ शकतो, तुमच्या शेतात येतंय पहिल्यांदा ती. आता ठराविक शेतात कसं असते, नेमॅटोडचा प्रॉब्लेम असते, पांढरं रान असते, मर रोग असते, काय शेतात पाणी लागते. मग ती शेतकरी काय करते, ते मला पैसे झाले म्हणून ती लावायला जाते. पण ऍक्च्युअली तुमच्या रानाचा प्रॉब्लेम काय तुम्हाला कळायला पाहिजे. बाबा आपल्या रानात हे पीक येत असेल तरच त्याने ट्राय करायचं. सध्या आता माझं 4 वर्ष झालं माझ्या शेतात खरबूज आहे. माझ्या शेतात खरबूज हेच बंद झाले. त्यामुळे मी सध्या तुम्हाला माहिती 5 ते 6 जण शेतकऱ्या बाहेर घेतलेत खास खरबूजासाठी. आता जे मी तुम्हाला बोललो होतो की मल्चिंग असेल किंवा त्याला ड्रिचिंग असेल, नवीन जे तरुण पोर आहेत आणि त्यांचं बघितलं मी प्रमाण, खूप जास्त प्रमाण ड्रिचिंग वगैरे करतात. त्या गोष्टी काय त्यांच्यासाठी काय गायडन्स असते? सुरुवातीला ती ऑटोमॅटिक होत असते. मी सांगण्यापेक्षा नाही, मी स्वतः केले. सुरुवातीला भीतीच जास्त असते की बाबा आपले हे सक्सेस होते नाही, आपण ह्यात लॉस येतो. त्या भीतीपोटीच खर्च वाढते. मेन तुम्हाला सांग, मी एकदा त्यांना एका पिकाला केलं. मी काय सांगू शकतो, तुमचा 1 एकर प्लॉट आहे, तुम्ही 2 नळ्या शेणला चावी बसवायची, तुम्ही बाकी प्लॉट शेणला औषध सोडायचं कंटिन्यू, आणि त्या 2 प्लॉटला मोजकीच औषध सोडायची, त्या 2 बेड शेणला. तुम्हाला फरक कळते. तुम्हाला कोणावर सल्ला घ्यायची गरज नाही, काय नाही, तुमचा अनुभव तुम्हाला येते. 2 फक्त बेड शेणला तुम्ही चावी बसवायची. दुकानदारांनी औषध दिले, आपण ह्या प्लॉटला सोडून या 2 वळीला सोडायचं नाही, असं तुम्ही कंटिन्यू 1-2 औषध चुकवायची. बाबा ह्या औषधाची काही गरज नव्हती, तरी पण ती क्वालिटी मालाला हे कळते त्याला. जास्त गरज नाही, ती जमीन आहे शेवटी, ती काही नग म्हणणार नाही. तुम्ही किती पण घाण करा त्याला, ती गप्पच बसणार आहे.
आता तुम्ही बोलला की जमिनीवरून आपल्याला कळलं पाहिजे, तुम्ही त्याचं माती परीक्षण करता का, काय करता त्याचं? माती परीक्षण नाही. हं. सुरुवातीला कसं असते, तुमचा ऊस असू द्या हं. किंवा तुमचं मका करा, हं. तुम्हाला त्या रानात फरक जाणवतो. तुमचा चारी कोपरे समान पिकलं, तुमचं रान एक नंबर आहे म्हणा. हं. बाबा ठराविक रान असते, त्या जायला हाईट वाढत नाही, हं. किंवा तुमचा ऊस असू द्या पिवळा पडतोय, तिथे मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता आहे. हं. ही तुमच्या शेतात बाबा तुम्हाला ठराविक अंदाज पाहिजे. कुठं प्रॉब्लेम येते, पांढरं रान असल्यावर काय येते, पाणी साठल्यावर काय होते, हे अंदाज स्वतःला आलं पाहिजे ना. स्वतः शेतात स्वतःला खात्री असलेलं पीक एक नंबर येतेच. आता तुम्ही यासाठी सुरुवातीला गाईड ठेवलं का अनुभवातून शिकत गेला? नाही काहीच नाही, मी गाईड ठेवलं नाही, काय नाही. मला पहिल्यापासून आमच्या वडिलांपासून शेतात राहतोय, शेतातले अनुभव आहेच. पण सुरुवातीला काय होतं, भीतीपोटी थोडा खर्च ज्यादा होत होता. आता कसं झाले, माहीत झाले काय अडचण येत नाही, काय नाही. पहिलं 6-7 स्प्रे टाकायचं, आता 2-3 स्प्रेवर प्लॉट बाहेर होते. आता आई कटिंग चालू आहे, त्या प्लॉटला 3 स्प्रे पडल्यात ह्या वातावरणात. हा, मग कसं होते, ते टॉपची औषधं मारायची, तेवढी मोजकी मारायची. ते हळूहळू कळाले बाबा की बाकी मारायची काही गरजच नाही. त्या हळूहळू अनुभव येत गेला. आता खरबुजामध्ये कोणता जास्त ह्याचा रोगाचा प्रादुर्भाव आहे? दावण्या, भुरी, करपा ह्याच रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो. आता ती कसं ते ह्या दिवसात तुमचं पाण्यावर पण जास्त डिपेंड राहते. तुम्हाला पाणी जास्त झालं, दावण्या करपा कंट्रोल मध्ये येत नाही. पण तुमचं पाणी पण लय महत्वाचं त्यात रोल आहे. तुमच्या रानाला पाणी किती असलं, आता तुम्ही म्हणताल, मला विचारताल तुम्ही किती तास सोडताय, मला आता माझ्या रानावर पाणी सोडणार, मी माझ्या रानाला 2 तास लागते. आता ह्या रानाला मला 3-4 तास पाणी चालू द्या, ह्याला चालत होतं. पण दुसऱ्या ती काळं रान केलेलं होतं, तिकडे मला तासावर पाणी चालत नव्हतं. मग त्या रानावर डिपेंड राहते पाणी किती येते. ते असं सांगू पण शकत नाही तुम्ही एवढं पाणी सोडा. मी तुमची जमीन पाणी किती घेते आणि तुमच्या जमिनीला पाणी किती लागते तुम्हाला माहित पाहिजे. माझा नव्हता प्रश्न, सगळ्या प्रेक्षकांचा हाच प्रश्न आहे की मी खरबुजाला पाणी किती, तर मारुती भाऊ असं मत आहे की तुमच्या शेताला किती पाणी लागते खूप महत्वाचं आहे, बरोबर? तुमचं ऊस किती दिवसात पाणी येते. आता आपले शेत आहे, आपल्या शेतात तिसऱ्या दिवशी ऊसाला पाणी लागते. आता ठराविक रानं चांगली असली त्यांना 8-10 दिवस पाणी नाही दिलं तर चालते. ते रानावर डिपेंड आहे ना, किती पाणी पाहिजे आणि किती सोडायचे. मग सुरुवातीला तुम्ही आता बेसळ मिसळता त्याला, गावकदन दोन्ही एकत्र करून घेता, कसं घेता? नाही, आधी सुरुवातीला गावकट टाकतोय आणि परत बेसळ डोस टाकतो. ते साधारणतः एकरी त्याचा किती खर्च येते? एकरी मिनिमम बेसळ डोस जाते 9 ते 10,000 रुपये आणि शेणखत एक 3-4 डंपिंग जाते. आता ठराविक आता आपण काय केलं, हे नवीन रान आहेत आपल्याला, आपण ह्यात शेणखत पण भरलं नाही, बिगर शेणखतच आपण खरबूज केलेला. आणखीन आता बऱ्याच मित्रांचं बघितलं, एवढे कन्फ्युजन होते. आता ज्या टायमाला त्यांच्याकडे एक जुनी एखादी ड्रिप असते आणि तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, तीच तिने ड्रिप त्यामध्ये वापरल्यावर चालते का? कारण त्याला जे शेतकरी त्याला खूप भीती काढली, ही नळी चोकाप असते तुझी, हे चालत नाही. तुम्ही ज्या टाइमला तुमचं बेसळ डोस तुमचं बेड तयार होतं, त्या टाइमला तुम्ही काय करायचं, लॅटर हातराय तुमचं आणि 1 तास तुम्ही कंटिन्यू मोटर चालवाय, कागद हातराय आधी, आणि तुम्ही पूर्ण प्लॉट फिरून बघायचं आपल्या ड्रिपचं पाणी कुठं पडलंय कुठं नाही पडलं, आणि पूर्ण ड्रिप चेक करून तुम्ही परत वरून कागद हातरायचा. दुसरा प्लस पॉईंट, तुमच्या 10 दिवसाला तुमचं एंडकॅप हे मोकळं सोडायचं ड्रिपचं. 10 ते 15 दिवस झालं तर 15 दिवसांनी तुम्ही औषधं ती भरपूर सोडत असता. प्रेशर, फुल प्रेशर देऊन ती एंडकॅप मधून सोडून दिलं, ती पूर्ण घाण बाहेर निघून जाते. त्यामुळे चॉकअप व्हायचं रिक्स येत. आता तुम्ही असं म्हणताय, मला स्वतःला आलेला अनुभव, पाण्याचं नियोजन मला कसं कळाली, माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगतो. माझी ड्रिप होती ऊसातली, मी सुरुवातीला खरबूज लावलं, ड्रिप 1 नंबर चाललेली. औषध मी सोडताना माझी चुकी काय झाली, डायरेक्ट प्लॉट मधून औषध सोडलं आणि त्याची काळजी घेतली नाही. माझी झाली ड्रिप चॉकअप, आणि चॉकअप झाल्यावर नंतर पूर्ण जाळे चढा आलेला माल होता आणि एल डम्पिंग व्हायला. मला त्या टाइमला काय करायचं सूचना, ती लॅटरला जोडून ती पॅप्सी ओढून घेऊया, दुसरा लॅटर ओढून घेऊया म्हणून ते डोसकं चालवलं. एक वाव सुद्धा ती असा हाली ना, जागेवर ती दबून बसलेला समजा. मग मी काय केलं, 5 फुटावर एक गुंडी मारली, जिथे चॉकअप झाले त्या जायला थोडा एल सारून कागद फाडून त्या जायला गुंडी मारली. मी अशा 1,000-1,500 एकरात गुंडी मारली, आणि गुंडी मारली माझ्या प्लॉटला पाणी झालं ज्यादा, माझं खडका रान होतं, आणि मला तिथं साईज पण मिळाली प्लस क्वालिटी मिळाली. मला तेव्हा माहिती झाली, बाबा पाणी असेल तर खडका रान आपलं फळ चांगले येते. मग मला ती पाण्याचा अंदाज आला. तेव्हापासून मी दुकानदार मला म्हणते, तासा पुढे सोड ना बरं. मी ठराविक काळात तुम्हाला सेटिंग मध्ये किती तास पाणी कमी करायला पाहिजे, साईज घेताना तुम्ही किती, जर तुम्ही साईज आणून सोडलं त्याचा काही उपयोग नाही. तुम्हाला त्या टाइमला पाणी फुल वाढवावं लागते. पाणी वाढवलं तुमचं ऑटोमॅटिक साईज घेते. तुम्ही नाही तर किती पण भारी औषध आणून सोडा, तुमच्या प्लॉटला पाणी नसेल तर साईज घेत नाही. आणि ज्या दिवशी तुमच्या मालावर जाळी येईल त्या दिवशी तुम्ही साईजचा विषय सोडून द्या, त्या दिवसापासून मालाला साईज येतच नाही. साईज ये जरी तुम्ही प्रयत्न केला तर क्रॅकिंग जाते, फुटते. त्यामुळे त्या पाण्याचा, जास्त पाण्याचा रोल आणि समद्यात विकणं, हे 2 गोष्टी ज्या शेतकऱ्याला जमल्या. माझं 10 रुपये खरबूज जाऊ द्या, मी प्लस मध्ये राहणार. मी तुम्हाला असं सांगतो, माझं किती किलो रुपये जाऊ द्या, 10 रुपये जाऊ द्या, मी प्लस मध्ये राहणार.
कारण माझ्याकडे ती व्यापाऱ्याची पण कला आहे विकायची. माझ्याकडे 7 ते 8 व्यापारी असू द्या, बाकीचं असू द्या, प्रत्येक व्यापाऱ्याचे भांडण करणं. शेतकऱ्याची काय थिअरी असते, तुमचा घाण माल आणून टाकता तुम्ही पाल्यावर, ते घाण माल टाकला, ती भरणारे आलेले गडी व्यापाऱ्याला फोन लावते, माल बाद आहे भरवाना झालं, ते व्यापाऱ्याचं भांडण झालं. आता तुम्ही बघताय मागे किती माल पडलाय, एक ही शब्द त्यांना बोलायला. कारण की आपल्याला वाटतं इथं माल बाहेर पडते. आज एका गाडी मागे ती व्यापारी 16 लाख 1.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करते. आज ती प्लॉट गाडी जायला 4 ते 5 दिवस लागते तिथं, आणि तिथं जाऊन जर त्या माल डॅमेज झाला तर त्याचा किती मोठा तोटा आहे. बरोबर. तुमच्या फायद्यासाठी तुम्ही त्याचा तोटा करायला होती, तुम्हाला होय म्हणणार आहे बरंच, की परत तुमच्याकडे येतच नाही. आणि माझ्या हिशोबाने एक ही शेतकरी असा नाही की त्याच्याकडे कंटिन्यू व्यापारी एक आहे म्हणून, प्रत्येकाने बदलले. पण मी एकमेव शेतकरी असं 6 वर्ष झालं माझा एकाच व्यापाऱ्याला माल, आणि दुसरी व्यापारी माल बघून मला फोन लावते, आम्हाला का माल देत नाही. कारण की जी भरणारी लेबर असते ती प्रत्येक व्यापाऱ्याकडे फिरत असते. आज तुमच्याकडे ती म्हणते ती लेबर सांगते ती, ही शेतकरी माल क्वालिटीचा असते आणि ह्या शेतकऱ्याची किरकिरी नसते, माल घेत जाऊ. आणि ती ऑपरेशनचा मला फोन येते, आम्हाला माल द्या जाऊ म्हणून. आता माझा माल हे दिलाय मी 45 ना, मला रोखला फोन आहे, माझा स्टेटस बघून ऑपरेशनचा 48 रुपये रेट देतो म्हणजे. किती ना 48. पण मी 3 रुपयासाठी त्यांना होय म्हणलं नाही. मी म्हणलं मी ह्याला निम्यानं बंद करत नाही, तुमचा तुम्हाला दिला तर दुसऱ्या कोणाला देत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यासंग रिलेशन लय महत्वाचं. एकनिष्ठपणा किती महत्वाचा आहे बघा. जर आज त्यांनी 3 रुपयाला बघितलं तर उद्या भविष्यात तुम्हाला तोटा होणार नाही. माझं मार्केट डाऊन होतं. तुम्ही कधी पण याच्यामध्ये बॉबी 10 ते 12 रुपये भरत नव्हती. त्या टायमाला आपल्या व्यापाऱ्यानं आपल्याकडून 21 रुपये माल घेऊन गेले फडावले. आणि ह्याचं समजा माणसं आहेत समोर. आपल्या अनिलचा प्लॉट 21 रुपये जागेवर गाडी भरून घेऊन गेले. मार्केट 10 रुपये गाडी भरत नव्हती, पण आपला माल 21 रुपये ती घेऊन गेला. म्हणजे व्यापाऱ्यासंग एकनिष्ठ राहिल्यावर तुम्हाला पैसे होते. तुम्ही तुमचा घाण माल काढून तुम्हाला जर 2 नासकी खरबूज दिले तर तुम्ही घरी नेऊन खाणार आहे का? नाही. मग हे आज एक खरबूज त्यांना 60 रुपये बसते. तिथपर्यंत जास्त त्याला 20 रुपये खर्च येते. 80 रुपये एका खरबूजाला ह्या रेटने खर्च आला, आणि त्याचं जर तिथे खरबूज बाद निघाल तर सगळा लॉस याचा. आणि त्यामुळे व्यापाऱ्याला भरताना किरकिर करायची आणि माल काढताना क्वालिटी काढायची. आता दुसरा एक माझा प्रश्न तुम्हाला असा महत्वाचा, एका मल्चिंगवर आपण किती पिकं घेऊ शकतो? नाही, किती घेऊ शकतो म्हणण्यापेक्षा तुमच्या रानात ताव किती आहे हे मत. तुम्ही जी दुसरं असं कॉम्बिनेशन करता मी केलं म्हणून तुम्ही नाही, तुमच्या जमिनीवर भरपूर डिपेंड आहे. आणि तुम्ही पिकं कुठली घेणार ह्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही एकाच मल्चिंगवर तुम्ही 2 पिकं 3 पिकं म्हणताना तुमच्या जमिनीत ताव किती आहे, खस किती आहे, आणि तुमची जमिनी वापसा कंडिशनवर किती फास्ट येते त्याच्यावर ते डिपेंड असतं. तुम्ही काळ्या रानात गेला, तुम्हाला दुसऱ्या पिकाला तुम्हाला अडचण करते. मल्चिंग बदलावं लागतं. मल्चिंग बदलावं लागते ना, सेटअपच बदलावं लागते. आता मी गेल्या वर्षी आपलं रान खडका निसऱ्या रान आहे. आपण मे मध्ये खरबूज कटिंग केली, खरबूज निघाले, त्याच बेडवर आपण मे मध्ये टमाट लावलं, त्याच बेडवर लगेच आपण नोव्हेंबर डिसेंबरला ककडी लावली, आणि ककडी काढल्यावरच ती बेड मोडल्या. 3 पिकं घेतली, आणि 3 पिकामध्ये आपल्याला हायेस्ट ही मिळाली, रेट असू द्या किंवा प्लस उत्पन्न पण असू. म्हणजे रानामध्ये ताव असेल तर तुम्ही 3 पीक पण तुम्ही जमिनीची काळजी किती घेतली, तुम्ही तिला किती सांभाळताय त्याच्यावर आहे. तुम्ही एखादं पीक लावल्यावर जेवढी त्या पिकाची काळजी घेताय तेवढी तुम्ही तुमच्या जमिनी पण काळजी घ्या ना. ती आपोआपच येणार आहे. तुम्ही पिकाची काळजीच घेऊ ना, तुमच्या जमिनी काळजी घ्या, पीक आपोआप आलं. तुम्ही नुसतंच तात्पुरतं तुम्ही रोप लावले म्हणून तिथंच तुम्ही काळजी घेणार आहे, पण त्या जमिनीची काळजी घेतल्यावर तुम्हाला पिकाची काळजीच घ्यायची गरज नाही. ती जमीन पिकाला सांभाळणार आहे परत. आता आणखीन मला विचारायचं आहे, आता तुम्ही जसं बऱ्याच दुकानदाराकडे गेलो आपण की माल फुगवण्यासाठी हे औषध घ्या, ते औषध घ्या, असं तुमचं कोणतं आहे का फिक्स एखादं? नाही, कसं आहे तुम्हाला सांगू, आता ते पण त्यात पण फार महत्वाचा विषय येतं की बाबा तुमच्या जमिनीत कुठलं काम करते. तुम्ही 42-47 सोडा, 42-47 तुम्हाला खडकाला जसं रिझल्ट देतं तसं तुमच्या काळ्या रानात रिझल्ट देत नाही. 42-47 त्या टाइमला तुम्हाला 47-48 वापरावं लागते तुम्हाला काळ्या रानात. ती औषधं अशी ती जमिनीवर काम करते. एवढा यांचा अभ्यास झाला की फक्त आपल्याला पुस्तकी ज्ञान गरज नाही, तर त्याचा अनुभव आपल्याला घ्यायला लागतो ना कुठं ना कुठं. तुम्ही मुलाखतीमध्ये बघा, तुम्हाला पूर्ण डिटेल तुम्हाला मिळून जातील. कारण दुकानदार तर स्वतः शेतामध्ये नाही येऊ शकत, शेतकरी कुठं त्यांना दाखवणार ह्याच्यामध्ये शेतकरी मला वाटतं नुकसानमध्ये जास्त जाते. 42-47 तुमच्या काळ्या रानात कामच करत नाही. तुम्हाला त्या जागेला तुम्हाला 47-48 सोडावं लागणार. तुमच्या रानाला कुठलं साईज औषध सोडले साईज घेते हे तुम्हाला खात्रीच पाहिजे. आणि तुम्ही एका पीक मध्ये लखपती कोण होत नाही, एका पिकात कोण बेकारी होत नाही. त्यामुळे तुम्हाला सातत्य लय महत्वाचं आहे. त्यात तुम्हाला शिकायला कमीत कमी 1 वर्ष 2 वर्ष. तुम्हाला मार्केटचा अपडेट आणि तारखा राहणं सोलय महत्व. गेल्या वर्षी ह्या दिवसात माझं अर्ध्या एकरात मी 7 लाख रुपये टमाट्याचं उत्पन्न घेतलं. अर्ध्या एकरामध्ये 7 लाख रुपये टमाटे उत्पन्न घेतलं. आणि ह्या वर्षी मी टमाटे रोप लावलं नाही, अजून टमाटे रोप लावलं नाही.
आपण बाहेर 3 ते 4 जण खरबुजासाठी शेती घेतली हा. तर आपल्याला पुढे तुम्हाला तेच महत्वाचं ना, तुम्हाला कुठल्या सीझनला रेट मी तारीख तुम्हाला सांगू शकत नाही किंवा तुम्ही कुणावर विश्वास ठेवला की तारखा देणं किंवा मार्केट अपडाऊन हे ते. आता टमाट्याचा रेट तुम्हाला सांगू एंडिंगला जर जास्त पाऊस झाला तर 100% अजून एकदा टमाट्याचा रेट भरणार आणि जर नाही पाऊस झाला तर अजून मार्केट वाढणार. मार्केट वाढणार. हा निसर्गावर खूप काही डिपेंड आहे.